मी अरुण खोडके. शिवचिंतन. इसवी सन 1322 दिल्लीच्या सिंहासनावरती मोहम्मद तुघलक हा विराजमान झाला. देवगिरीचे महत्त्व पाहून मोहम्मदने आपली राजधानी देवगिरीला हलवली. यावेळी दिल्लीमधील सरकारी कचेऱ्या, नोकरवर्ग, सरकार दरबार सर्वांना देवगिरीला नेण्यात आले. पण सर्व नागरिकांना देखील जबरदस्तीने देवगिरीत नेण्यात आले. इब्दतुल्ला म्हणतो की एका आंधळ्याने नकार दिल्यावरती त्याला देवगिरीपर्यंत फरफडत नेण्यात आले आणि एक लंगड्याचे फक्त एक धडच देवगिरीला पोहोचवले. मोहम्मदने देवगिरीचे नाव कुवत उला इस्लाम ठेवले, पण लवकरच त्याने नामकरण केले आणि दौलताबाद असे केले. भारताची राजधानी देवगिरी बनली. मोहम्मदने देवगिरीचा विस्तार केला. देवगिरीचे मजबूतीकरण करून नवीन इमारती उभारल्या. पण देवगिरीवरून दिल्लीकडील प्रदेशाचे संरक्षण करणे फार कठीण आहे हे त्याला जाणवले. तेव्हा त्याने 8-10 वर्षानंतर पुन्हा देवगिरीहून राजधानी दिल्लीला हलवली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.